तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग जी की आज झालेला दिनांक जो पेपर आहे 30 जुलै 2026 यामध्ये आपण शिफ्ट 1 आणि 2 यामध्ये जो चौकीदारसाठी जे पेपरमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहेत आणि तुमचे या भरतीमध्ये म्हणजे या परीक्षेमध्ये किती प्रश्न बरोबर आलेले आहेत ते एकदा चेक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा मार्क किती आलेले आहेत। प्रश्न क्रमांक 1 आहे, राव पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ते नासम इनामदार हे राव या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 2 आहे, अमृतवेल ग्रंथांचे लेखक कोण आहेत? तर वि.स. खांडेकर हे अमृतवेल ग्रंथाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 3 आहे, क्ष किरणांचा एक्स-रे शोध 1895 मध्ये कोणी लावला होता? तर कॉन्राड रोंटगेन यांनी एक्स-रे या म्हणजे जे एक्स-रे आपण यूज करतो त्याचा हा शोध कॉन्राड रोंटगेन यांनी लावलेला होता। याचे आपण डिटेल एक्सप्लेनेशन पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त माझा एवढा मोटिव्ह आहे की तुमचे प्रश्न किती बरोबर आले चुकले आहेत ते कळवण्यासाठी। प्रश्न क्रमांक 4 मध्ये जे विटॅमिनच्या अभावामुळे होणारे रोग आहेत त्यातले कोणती बरोबर जोडी आहे ते ओळखायचं आहे। तर विटॅमिन ए मुळे रात अंधळेपणा होतो, विटॅमिन बी मुळे बेरीबेरी होते, विटॅमिन सी मुळे स्कर्वी हा आजार होतो आणि विटॅमिन डी जर कमतरता असेल तर मूळ दूध याचा आजार होतो आणि विटॅमिन के असेल तर रक्त गोठण्यास उशीर होतो। हे जे प्रश्न आहेत हे यामध्ये विचारण्यात आलेले त्याच्यामुळे मी हा पूर्ण तक्ता तुमच्यासाठी बनवलेला आहे। हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की मला बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला या पेपरमध्ये किती मार्क पडलेले आहेत। कारच्या ज्या शिफ्टमध्ये जो पेपर झाला त्याचा देखील व्हिडिओ अपलोडेड आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, हायड्रोजनचे अणुवस्तुमान काय आहे? तर 1 हे हायड्रोजनचे अणुवस्तुमान आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, 1934 मध्ये स्वतंत्र राज्यघटनेची संकल्पना कोणी मांडली? M.N. रॉय यांनी 1934 मध्ये स्वतंत्र राज्यघटनेची संकल्पना मांडली होती। प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या कराराने राज्यघटनेस मंजुरी दिली? भारतीय राज्यघटना संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही स्वीकारलेली आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, राज्यपाल कोणाच्या संमतीने कार्यपदावर राहतो? तर राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट यानुसार राज्यपाल कार्यपदावर असतो। प्रश्न क्रमांक 9 आहे, उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर 5 वर्षे हे उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ असतो। प्रश्न क्रमांक 10 आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणती आपत्ती घोषित करण्यात आली? याचं उत्तर मी लवकरात लवकर तुम्हाला पोस्टमध्ये देते। याचं उत्तर शोधण्यासाठी थोडा वेळ लागत आहे, तोपर्यंत आपण पुढचे प्रश्न बघूयात। तर प्रश्न क्रमांक 11 आहे, SEBIचे अध्यक्ष कोण आहेत? तर तुहिन कांता पांडे हे सेबीचे अध्यक्ष आहेत। प्रश्न क्रमांक 12 आहे, हळदीघाटीचे युद्ध कोणामध्ये झालेले होते? तर अकबराचे सैन्य मानसिंग यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराणा प्रताप यांच्यात झाले। प्रश्न क्रमांक 13 आहे, बकरीच्या पिल्लाला आणि मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात? तर बकरीच्या पिल्लाला करडू आणि मेंढीच्या पिल्लाला कोकरू असे म्हणतात। पुढचे प्रश्न बघूयात आता आपण। हे जे प्रश्न आहे हे तुम्ही एकदा चेक करा की तुमचं बरोबर आहे की नाही, एकदा कन्फर्म करा। हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आणि मला लवकरात लवकर सांगा तुम्हाला यामध्ये किती मार्क पडले, आपण म्हणजे याची एक मेरिट लिस्ट तयार करूयात। प्रश्न क्रमांक 14 आहे, कट करण्याचे शॉर्टकट की काय आहे? तर हा संगणकावर आधारित प्रश्न आहे। तर कट करण्यासाठी आपण Ctrl+C+TRL म्हणजे Ctrl+X चा वापर करतो तेव्हा दिलेले वाक्य हे कट होतात म्हणजे तिकडनं कट केलं जातं ते। प्रश्न क्रमांक 15 आहे, सापाच्या आवाजाला काय म्हणतात? तर सापाच्या आवाजाला फुत्कार असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 16 आहे, बुद्ध चळवळ कोणत्या वर्षी झाली? तर 1956 या वर्षी बुद्ध चळवळ झालेली आहे। पुढचे प्रश्न बघूयात। तर प्रश्न क्रमांक 17 आहे, सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारी पहिली महिला कोण आहे? तर हरमनप्रीत कौर हे सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारी पहिली भारतीय महिला आहेत। प्रश्न क्रमांक 18 आहे, भूदान चळवळीचे जनक कोणाला म्हणतात? तर विनोबा भावे यांना भूदान चळवळीचे जनक असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 19 आहे, राज्यपालाची नियुक्ती कोण करते? तर राज्यपालाची निवडणूक हे राष्ट्रपती करतात। प्रश्न क्रमांक 20 आहे, हायड्रोजनचा अणुवस्तुमान किती आहे? तर 1 आहे, हा ऑलरेडी रिपीट झालेला आहे। प्रश्न क्रमांक 21 आहे, खेळाडूच्या संघाला काय म्हणतात? तर जे खेळाडू असतात त्यांच्या संघाला पथक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 22 आहे, ऑगस्टचा करार कोणत्या वर्षी लागला होता? तर 1940 या वर्षी ऑगस्टचा करार म्हणून घोषित केलेले आहे। प्रश्न क्रमांक 23 आहे, पृथ्वीच्या सर्वात जवळचा लेयर कोणता आहे? तर शोभमंडल हे पृथ्वीच्या सर्वात जवळची लेयर आहे।
म्हणजे खूप जवळचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे. कुष्ठरोग दिवस कधी साजरा केला जातो? 30 जानेवारी या दिवशी कुष्ठरोग दिवस म्हणून घोषित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. उपराष्ट्रपतीचा कालावधी किती वर्षाचा असतो? तर उपराष्ट्रपतीचा हा कालावधी हा 5 वर्षासाठी असतो. मला तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून नक्की कळवा की तुमचे यामधील किती प्रश्न हे बरोबर आलेले आणि तुमचे किती मार्क आजच्या या 30 जुलै 2026 आदिवासी विकास विभाग गट ड चौकीदार या पदासाठी किती तुम्हाला मार्क पडलेले आहेत या पेपरमध्ये शिफ्ट 1 आणि 2 मध्ये. प्रश्न क्रमांक 26 आहे. गौतम बुद्धांचे गाव कोणते होते? तर गौतम बुद्धाचे इथं जन्मगाव कोणते होते? तर लुंबली बणी हे होते. इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर प्रश्न क्रमांक 27 आहे. बेरी रोग कोणत्या विल्मीन होतो? तर विटॅमिन बी मुळे बेरी हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 28 आहे. पाणी सोडणे या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? तर हक्क सोडणे हा याचा बरोबर अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे. गरुडाच्या घराला काय म्हणतात? तर गरुडाच्या घराला आयरी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 30 आहे. अमृतवेल हा ग्रंथ कोणी लिहिलेला होता? तर खांडेकर यांनी अमृतवेल हा ग्रंथ लिहिलेला होता. प्रश्न क्रमांक 31 आहे. 1934ला स्वतंत्र राज्यघटनेची मागणी कोणी केली? तर M.N. रॉय यांनी ही मागणी केली होती. हे थोडे प्रश्न रिपीट झालेले कारण की वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न आपल्याला पाठवलेले आणि आम्ही तुमच्यासाठी हा व्हिडिओ रेडी केलेला आहे. तुम्हाला योग्य ते प्रश्नांचे उत्तर यायला पाहिजे त्यामुळे. प्रश्न क्रमांक 32 आहे. SMPSचा फुल फॉर्म काय आहे? तर याचा जो फुल फॉर्म आहे तो स्विच मोड पॉवर सप्लाय हा याचा फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे. ते गणिताचा आहे. 5, 10, 17, 26 ही अंक सिरीज दिलेली अंकमालिकाची. तर याचं जे पुढचं बरोबर उत्तर आहे ते 37 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे. सर्वात मोठे स्टोरेज कोणतं आहे? तर TB टेराबाईट हे सर्वात मोठं स्टोरेज आहे. प्रश्न क्रमांक 35 आहे. राज्यघटनेला मंजुरी कोणत्या वर्षी मिळाली होती? तर राज्यघटनेला मंजुरी ही 26 नोव्हेंबर 1949 या साली मिळालेली होती. प्रश्न क्रमांक 36 आहे. हल्दी घाटी युद्ध अकबर आणि कोणामध्ये झाले होते? तर हल्दी घाटी युद्ध हे अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यामध्ये झालेले होते. तर महाराणा प्रताप इथे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 आहे. 5%ची किंमत 20 असेल तर संख्या कोणती? तर 180 याचं बरोबर उत्तर आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 जुलै 2026 यामध्ये आदिवासी विकास विभाग गट ड चौकीदार या पदासाठी जो पेपर झालेला आहे तर त्या पेपरचे काही महत्त्वाचे असे प्रश्न बघितलेले आहेत. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आपण आपल्या चॅनलवर तलाठी भरती, TET भरती, अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 यासाठी प्रत्येक भरतीवर आपण व्हिडिओ आणि प्रश्नसंच अपलोड करत आहे. एकदा जाऊन चॅनलला चेक करा. त्या चॅनलचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. धन्यवाद.